नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणारं किरंगी सर्रा हे छोटंसं गाव. 3 बाजूंनी दाट जंगल आणि मागे नवेगाव खैरी पेंच धरणाचा विस्तीर्ण जलाशय. निसर्गरम्य असलं तरी या गावाची वस्तुस्थिती मात्र अत्यंत कठीण. पारशिवनी तालुक्याशी जोडणारा रस्ता नसल्याने गाव पूर्णतः दुर्गम. रोजगाराच्या शोधात गावकऱ्यांना जंगलात जाऊन मोहफूल गोळा करावं लागायचं. मात्र हा भाग कोर झोनमध्ये येत असल्याने त्यावरही निर्बंध आले आणि गावासमोर उभा राहिला उपजीविकेचा मोठा प्रश्न. अशा वेळी आशेचा किरण ठरले चोर बाहुलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे. त्यांनी पुढाकार घेत गावात सुरू केला एक अभिनव उपक्रम, मशरूम उत्पादनाचा. आज या उपक्रमामुळे गावातील 18 ते 20 महिला घरबसल्या मशरूम तयार करीत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मशरूमची लागवड करून अवघ्या एका महिन्यात उत्पादन तयार होतं. हे ताजं मशरूम चोर बाहुली गेटवर येणाऱ्या पर्यटकांना विकलं जातं आणि यामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचा नवा स्रोत मिळालाय. महिलाही या उपक्रमामुळे समाधानी आहेत. आता आम्हाला जंगलात भटकंती करावी लागत नाही, घर बसल्या रोजगार मिळतोय, असं त्या आनंदाने सांगतात. माझे नाव रजनी प्रवीण कोडवते आहे. मी किरंगी छरा या गावात राहतो. आम्हाला हे रेंजर साहेबांनी जे काम दिलं आहे, तायडे सर आणि बेलकर सर आणि खंडाते सर, आपले आभारी आहो आम्ही, जे आम्हाला हे रोजगार दिलं. तर या उपक्रमाच्या यशामागे वनरक्षक कृष्णा बेलकर आणि प्रियंका झारखंडे यांचीही मोठी मेहनत आहे. तसेच क्षेत्र सहाय्यक गणेश खंडाईत यांनीही महत्वाची भूमिका बजावली. वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण जो आहे चोरबावली वन परिक्षेत्रा अंतर्गत किरंगी सर्रा गाव आहे. या गावाच्या तिन्ही बाजूंना जंगल लागलेलं आहे, राखीव जंगल आहे आणि एका साईडला नदी आहे. तर अशा गावातील लोकांकरता जे आहेत जंगलावरील त्यांचं अवलंबित्व कमी करून त्यांना गावातल्या गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र प्रतिष्ठान अंतर्गत जे आहेत किरंगी सर्रा येथील 18 ते 20 महिलांना जो आहे ऑयस्टर मशरूमचं प्रशिक्षण 2 दिवसाचं प्रशिक्षण आपण त्यांना दिलं आणि त्यानंतर आपण त्यांना ऑयस्टर मशरूम जे आहे तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला. नेमकाच आम्ही प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आणखी काही डेव्हलपमेंट आणि काही आणखी आवश्यकता त्या ठिकाणी भासत आहे. तर त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या प्रकल्पाकरता आधुनिक साहित्य आणि आधुनिक जी परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी आम्ही निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून ज्या 18 ते 20 महिला आहेत त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळेल आणि त्यांना जंगलात किंवा इतर जाण्याची गरज पडणार नाही. छोटासा उपक्रम पण मोठा बदल. जंगलाच्या कुशीत आता स्वावलंबनाची नवी कहाणी फुलतेय.